वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपी आदित्यनाथ मसाळ यांची आता पुणे पोलिसांनी धिंड काढल्याचं बघायला मिळत आहे। वाहतूक पोलिसांवर दगडानं हल्ला या तरुणानं केलेला होता, तो पळून गेलेला होता। आदिनाथला फुरसुंगी पोलिसांनी आता ही अटक केलेली आहे। शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिलाय। दरम्यान आदिनाथ हा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता आणि याचवेळी पोलीस हवालदारांनी त्याला अडवलेलं होतं। फोनवर बोलण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। याचा राग मनात धरून आरोपींना रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून हवालदार नाईक यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केलेलं होतं आणि आज पोलिसांनी त्याची धिंड काढलेली आहे आणि त्याची दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। 2 दिवसांपूर्वी पोलिसांवर हा हल्ला झालेला होता, त्यानंतर आज पोलिसांनी त्याची त्याच रस्त्यावर ज्या ठिकाणी त्याने हा हल्ला केला होता त्याच रस्त्यावर पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, खरं तर आपण पाहू शकतो 2 दिवसांपूर्वी हा हल्ला झालेला होता, आरोपींना हल्ला केला होता, त्यानंतर आज ही पोलिसांनी या आरोपीची धिंड काढली। फुरसुंगी भागामध्ये ज्यावेळेस वाहतूक पोलीस हे सगळे कर्मचारी काम करत होते त्यावेळेस हा आरोपी जो आहे तो गाडीमध्ये फोनवर बोलत होता, त्याला अडवलं आणि त्यामुळे का अडवलं या हेतूने त्याने या सगळ्या कर्मचाऱ्यावरती रस्त्याला पडलेल्या दगडाच्या साह्याने हल्ला केलेला होता आणि यामध्ये हा पोलीस कर्मचारी जखमी झाला होता। मात्र त्यानंतर हा आरोपी पळून गेलेला होता, त्याला उस्मानाबाद मधून अटक करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचं कार्य कुणी करू नये यासाठी या आरोपीची ज्या भागात ही सगळी घटना घडली त्या भागामध्ये अटक करून धिंड काढलेली आहे आणि जी लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली पाहिजे कायद्याची त्या संदर्भासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुणे पोलिसांकडून आता सातत्याने वेगवेगळ्या भागात करण्यात येत आहेत। कारण पोलिसावर जर हल्ला होत असेल तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्न निर्माण होतो, त्यासाठीच ही सगळी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली आहे। गौरी, नक्कीच बालाजी।